या ठिकाणी संध्या दीपकराव देशमुख या ज्या आमच्या परळी नगरपालिकेच्या ज्या उमेदवार आहेत, ही या ठिकाणी दीपक नाना देशमुख जे आहेत, ही गेल्या परळीमध्ये 10-15 वर्षापासून अतिशय समाजाची सेवा करणारा माणूस आहे. अतिशय रोडवरचा सर्वसामान्य माणसाच्या रोज अडीअडचणीला पडणारा माणूस आहे. आता आपण ज्या घरात वरी बसलोत त्याच्या खाली पाण्याचा प्लॅन्ट आहे. या माणसानं दुष्काळामध्ये प्रत्येक माणसाला घराघरापर्यंत टँकरनं पाणी पुरवण्याचं काम दीपक नाना देशमुख यांनी केलंय. अतिशय तळागाळामध्ये पर्यंत काम आहे. ही शहर तसं पहिलं नगरपालिका म्हणलं एनके मालकाच्या नावावर ते पहिलं लोक त्याचं नाव घ्यायचे. परळी म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर नगरपालिका जर कोणची चलत असेल पहिल्या काळात तर एनके मालक ते चालवायचे आणि एनके मालकाचे बंधू आहेत. ही समाजसेवेचं वृत्त स्वीकारलेली लोक आहेत. सर्वसामान्य माणसं या ठिकाणी या सगळे आता पंडितराव जिंजुडे असतील, आमचे मुंडे साहेब असतील, गंगणे साहेब असतील, आबा असतील, तुम्ही जर बघितलं असेल खऱ्या अर्थानं हे सर्वसामान्य माणसं उमेदवार या ठिकाणी दिले आहेत. जे भ्रष्टाचार या ठिकाणी नगरपालिकेचा झालेला आहे. पहिला आम्ही फक्त पेपरला बातमी वाचायची की परळी नगरपालिकेला 400 कोटी मंजूर, परळी नगरपालिकेला 500 कोटी मंजूर, परळी नगरपालिकेला 800 कोटी मंजूर. हे पैसे गेले कुठं? विकास का होत नाही? कुठं पैसे गेलेत? या बोगस नेत्यांनी बोगस पैसे उचललेले आहेत. या नगरपालिकेचे बोगस पैसे उचलण्याची प्रथा आहे. ही प्रथा नगरपालिकेमध्ये धनंजय मुंडेंनी पाळलेली आहे. आणि म्हणून ह्या बोगस, जसं लोकसभेला मतदान होऊ दिलं नाही, बोगस मतं केले, विधानसभेला काल बोगस मतं केले. आता ही तुम्ही पहिल्यांदा का आज सभा बघितली, या ठिकाणी हजारो लोक उपस्थित होते, हजारो महिला उपस्थित होत्या आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की पहिल्यांदा या परळीमध्ये अतिशय इमाने ईदबारे बूथवर मतदान होणार आहे आणि बूथवरचं 100% मतदान इमाने ईदबारे झालं की 100% दीपक नाना देशमुख हे 100% विजयी उमेदवार या ठिकाणी होणार आहेत. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर विधानसभा असेल, लोकसभा असेल, बोगस मतदान झालं, व्हिडिओ समोर आले, काही ठिकाणी तर चक्क सीसीटीव्ही देखील बंद होती, तुम्ही जाऊन बघितलेले आहेत. हे सगळं रोखण्यासाठी तुमचा पक्ष नेमकी काय धोरण आणि भूमिका घेणार आहे पुढच्या काळामध्ये? कारण 2 दिवशी लगेच या ठिकाणी कार्यकर्ते अतिशय सज्ज झालेले आहेत. ही उमेदवार प्रत्येक आपल्या आपल्या बूथवर सगळीकडे आपले आपले कार्यकर्ते सज्ज झालेत. इथली जनताही सज्ज झाली. आता प्रत्येक जनतेला असं वाटतं की माझं मतदान माझ्या हातानं झालं पाहिजे. ते कुणाला करतील आम्ही म्हणणार नाही, पण प्रत्येक माणसाला असं वाटतं की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलाय, ही बटन फक्त माझ्या हातानं दबावं. इथले आज परळीच्या जनतेची आज तीव्र इच्छा झालेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मतदान आता स्वतः माणसं करणारच आहेत, बोगस मतं होणार नाहीत. आणि त्याच्या उपर खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी कलेक्टरला पत्र दिलंय, एसपीला पत्र दिलंय, आम्हाला या ठिकाणी संरक्षण द्या, या ठिकाणी बोगस मतदान चालणार नाही. याच्यासाठी खासदारांनी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जंग बांधलेला आहे. मात्र धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे परळीमध्ये ठाण मांडून आहेत. काल धनंजय मुंडे बोलताना असं म्हणलं की गेल्या 1 वर्षापासून मी सगळं सहन करतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर मला राजकीय नसून माझ्या जीवनामधून मला संपवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप केला गेला. तुम्ही शेकडो माणसं संपवली साहेब, किती मर्डर केले. आता राजभाऊ फडणं तुम्ही यादी वाचली, तुम्ही बघितलं ना किती यादी वाचली, किती नावं काढले साहेब. तुम्ही कोर्टाच्या समोर संगीत दिगोळचा मर्डर तर मी माझ्या कोर्टाच्या समोर साहेब आम्ही त्याला 50 फुटांवर उचलून नेलो साहेब. किती लोक, शेकडो लोक मारले हो तुम्ही. त्याचं पाप तुम्हाला फेडावं लागेल का नाही? तुम्हाला सहज कसं माफ होईल? ही तुम्हाला माफी होणार नाही साहेब. या कोर्टात जर आम्ही सांगितलं मागे एकदा की दुष्यंत देशमुखवर ज्यावेळेस खोटा विनयभंगाचा गुन्हा झाला निवडणूक झाल्या त्यावेळेस सांगितलं. आता ती म्हणले ह्याच्या पुढचं आंदोलन काय राहील? मी म्हणलं इथं माणसात कुणाची ताकद राहिलेली नाही. आता परमेश्वरावर ती परमेश्वर बघून घेईल. आता काय वरचे कोर्ट भेल काय याला? आणि मग ती कोर्ट भेणार नाही तर तुमच्या माहिती आम्ही 2 तारखेला आव्हान केलं तर 9 तारखेला संतोष देशमुखचा त्यांनी त्या ठिकाणी अतिशय क्रूर पद्धतीने मर्डर केला. आणि 11 तारखेला वाल्मिक कराडचं नाव आलं. या गँग सगळ्यांनी कसं षडयंत्र केलं ती. आणि 31 डिसेंबरला तो या ठिकाणी वाल्मिक कराड लगेच अटक झाला. ही कुणाचे कृत्य साहेब? ह्याच्या वाल्मिक कराड जरी मोहरे असला ह्याच्यापेक्षा क्रूर धनंजय मुंडे. हे सगळं जे या परळीला उद्ध्वस्त करायचं काम केलंय ह्याचं सगळं नंबर 1चं श्रेय कुणाला असेल तर ते धनंजय मुंडेला आहे. गोपीनाथ मुंडेला उद्ध्वस्त केलं असेल, पवार साहेबांना उद्ध्वस्त केलं असेल, किंवा राजकारण उद्ध्वस्त केलं असेल, किंवा परळीच्या जनतेचा प्रत्येक माणसाचं जीवनमान उद्ध्वस्त केलं साहेब. या लोकांनी काय केलं, काय ठेवलं या परळीत? परळीचं नाव एवढं बदनाम झालंय. साहेब आता बीड जिल्ह्याचं नाव बदनाम झालं. पहिलं परळीचं होतं
आता बीड जिल्ह्यामध्ये तोंड बाहेर काढता कसं आहे, कुणी राहायला रूम देणं गेलं, कुणी एक माणूस, प्रत्येक माणूस आमच्याकडे संशयानं बघायला. बीडचा माणूस म्हणलं तुम्ही आम्ही सगळे बीडचेच आहेत. बीडचा माणूस म्हणलं की महाराष्ट्रात असं वाटायला की जणू काय एखादा अतिरेकी आलाय. या पद्धतीची या ठिकाणी आमच्याकडे बघण्याची दृष्टी झाली. ही जर खऱ्या अर्थानं ही जर जी बदनाम झाल्याचं जर नाव पुसून टाकायचं असेल तर एकमेव अतिशय कर्तृत्वान, हिम्मतबाज, चांगला माणूस, लोकातला माणूस, सेवेकरी माणूस या ठिकाणी दीपक नाना देशमुख यांच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे नेतृत्व. ही नेतृत्व उद्याच्या काळात परळीला अतिशय शांततेचं सुंदर परळी, भ्रष्टाचार मुक्त परळी, सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे माझी नगरपालिका आहे, मी ह्या नगरपालिकेत हक्कानं जाऊ शकतो, माझं सहज काम होतंय, माझी नगरपालिका म्हणून ज्याला वाटेल ती फक्त या ठिकाणी आमच्या संध्या दीपक नाना देशमुख या ठिकाणी आमचा नगरपालिकेचा एक चेहरा, अतिशय सुंदर चेहरा आणि सुंदर परळी आणि सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी हा नगराध्यक्ष म्हणून आणि नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम करणार आहेत. आणि त्या पद्धतीचं आमचं या ठिकाणी अभिवचन लोकांना आम्ही दिलेलं आहे. निवडणूक विभागासंदर्भामध्ये दीपक नाना असतील, खासदार बजरंग सोनवणे असतील यांनी नाराज व्यक्त केली होती की निवडणूक अधिकाऱ्यांनी काही फॉर्म बाद केलेले आहेत. त्याच अनुषंगाने अपीलही झालं आणि त्यानुसार आज निकाल लागला की 3, 9, 11, 14 यांची फेर मतदान होणार आहे. नेहमीच सत्याचा विजय होत असतो. अतिशय सत्य पद्धतीनं त्या ठिकाणी आखणी केली ती. एकही उमेदवार चुकायची परिस्थिती नव्हती. लहान लहान कारणावर फक्त सगळं कसं प्रशासनच एवढं ताब्यात घेतलं होतं की पहिलं धनंजय मुंडेला असं वाटायचं की तुम्ही विधानसभेच्या आधी थोडं बघा, ते आमदार, पालकमंत्री आणि ती मंत्री असताना या ठिकाणी कुठलंही प्रशासन नव्हतं. परळी तहसील एकच रूपनर चालवायचं, काही आडवं उभं आडवं कुठलाही निकाल नाही. पोलीस स्टेशनला सगळे खोटे गुन्हे दाखल व्हायचे. ते तुम्ही एकदा बांगल्याहून सांगितलं वाल्मिकांना ह्याच्यावर 307 टाकून द्या, लगेच टाकून द्या, ह्याच्यावर अॅट्रॉसिटी करून टाका. ही केवळ फार काळ चलत नसते. रावणाची लंका फार काळ चलत नसते, ती हनुमान जाळीतच असतो. तसं ती बजरंग सोनवणे आता लंका जाळण्यासाठी त्या ठिकाणी उभा आहे. आणि अतिशय सेवेकरी हा दीपक नाना देशमुख अतिशय सर्वसामान्य माणसाचा सेवेकरी साहेब तळमळीनं काम करतोय. तुम्ही दीपक नाना स्वभावच बघितलं नाही. प्रत्येक माणसाच्या मनात घुसलंय साहेब, प्रत्येक माणसा हृदयात आहे. त्यांनी आता हजारो करोडो रुपये वाटू द्या आणि पैसे आलेत कुठले, बोगस पैसे आहेत, बोगस माणसाचे बोगस पैसे आहेत आणि बोगस बिलं उचललेले आहेत. हे हाणलेले पैसे या परळीची जनता इसकाडून घेणार आणि दीपक नाना देशमुख संध्या दीपक देशमुखच इथं नगराध्यक्ष होणार. ही आमची काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मताची जुळवाजुळव केली किंवा आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो किती मतांनी निवडून येईल असं काय आहे? या ठिकाणी परळी नगरपालिका ही 5,000 मताच्या पुढं या ठिकाणी आमचा नगराध्यक्ष कॅन्डिडेट निवडून येणार, सगळे नगरसेवक निवडून येणार. मताची जुळवाजुळी करायची गरज नाही. एक व्यापारी सोडला नाही, सगळ्या एजन्स्या काढून चुन्यासहित एजन्स्या घेतल्या साहेब. थम्सअपची त्यांनाच, गोल्ड स्पॉटची त्यांनाच, तंबाखूची त्यांनाच, चुन्याची तरी एजन्सी कुणाला सोडावी ती सुद्धा त्यांनाच, राख त्यांचीच, वाळू त्यांचीच. या गावामध्ये अंबाजोगाईला वाळूची ट्रक मिळते 35,000ला. परळी शहरामध्ये वाळूची ट्रक मिळते 80,000 रुपयाला, 75,000 रुपयाला. का मिळते? ही सर्व पोलीस, सगळी यंत्रणा, सगळं प्रशासन, सगळं मिलीजुली बघत. इथं कुणाची हिंमत होत नाही दुसऱ्या माणसाची इथून वाळू आणून टाकायची. त्यांचे जे ठरलेले लोक आहेत त्यांच्याच वाळूचे ट्रक इथं फक्त वाळू टाकू शकते. दुसऱ्याची कुणाची वाहन आलं की लगेच पोलीस पकडणार, त्याला मध्ये घालणार, त्याला एकदा 4-5 लाखाचा त्या कारखान्याला त्या वाहनाला दंड करणार. ही मनमानीशाही, हुकुमशाही आहे. ही आता या ठिकाणी थांबण्याची वेळ या ठिकाणी करेक्ट आलेली आहे. बाहेरचं मतदान आणलं जात आहे, त्यांचे ओळखपत्र बोगस, ते कसं रोखण्याचं आव्हान वाटतंय आपण? या ठिकाणी प्रत्येक बुथवरची आता यादीचा अभ्यास केलेला आहे. प्रत्येक गल्लोगल्ली कार्यकर्ते बसलेले आहेत आणि आता जनताच आमच्या सोबत आलेली आहे. जनता सोबत आल्यामुळे सगळे जे प्रामाणिक, असं काही शहर काय फार बिघडलेलं आहे काय? ही शहर फार सुंदर शहरच आहे. हे फार NK मालकाने उभा केलेलं शहर आहे. इथं रायसाहेब देशमुख होते, गोपीनाथ मुंडे साहेब होते, प्रभुआप्पा हलगे होते, सुहालाल वाकेकर होते. फार सुंदर शहर. वामनराव देशमुख होते पहिले. काय सांगाल? कुठली प्रक्रिया देण्यास नकार देतात? प्रतिक्रिया माध्यमाच्या समोर कोण? नाही, विरोधक म्हणजे कामच नाही ना. काय बोगस बिलाचं. बघा, या शहरामध्ये प्रतिक्रिया त्यांनी काय द्यायची आहे नगरपालिकेची?
या आता ही एक रोड आहे आबाच्या घरापासून गंगणे साहेबाच्या घरापर्यंत तीच रोड आहे. आता दुसरा रोड दाखवतात फक्त हे मोहनराव ही मुंडे आमचे उमेदवार आहेत. पलीकडून असतं पडले गेलं मुंडे यांच्या घरापासून दीपक नानाच्या घरापर्यंत तीच रोड. हा बोगस बिलं उचलून कटाळा आलेला आहे लोकांनी. यांना उत्तर काय देणार आहे? पळी उद्ध्वस्त केलेली आहे. ते उद्ध्वस्त की धनंजय मुंडे काल बोलताना म्हणाले परळीतल्या लोकांना जर अडचण आली तर देवापेक्षा लोक मला अगोदर फोन करतात, देवापेक्षा लोक मला आठवतात. त्यावर तुमचं काय उत्तर असणार? ज्याला मार खायचा आहे तात्काळ जरा काही चूक झाली हे त्याला मध्ये घे आणि लाकडानं बडव. ही त्याला प्रत्येक माणूस दहशतीच आहे. हिंमत येत नाही बोलायचं. आता आम्ही सुद्धा इथं आता उठला तर आम्हाला वाटतं आता कुठं कोण मारतंय. आता बोललो एकदा समजा डेरिंगनं मग आता आम्ही काय केलं आता चला म्हणलं आता नाही ते अशी गाडी उतरायला लागली मारलं काय आणि हाणलं काय. नाहीतर संतोष देशमुख मेला तर आपण मेला बळ चला शहीद तरी होईल काय व्हायचे ते या उद्देशानं आम्ही तरी आता बोलायला. ही इथे या शहरामध्ये विधानसभेच्या आधी माणूस बोलत नव्हता सर. विधानसभेच्या आधी कुणी बोलत होतं का? विधानसभेनंतर आम्ही किमान विधानसभेत आमचा विजय काय आहे तर पळी शांत झाली. किमान 80% तरी पळी शांत झाली. या ठिकाणी 95% खोटे गुन्हे जे होत होते ती शांत झालं. या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला किमान बोलता तरी येईल ही शांत झालं. या ठिकाणचा व्यापाऱ्याने आजही प्रत्येक व्यापारी फोन करते पण चहाला घरी येऊ नका म्हणते, दुकानावर येऊ नका म्हणतो. वा 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 तुमच्यामुळं कल्याण झालंय आणि आमचा व्यापार सुरळीत झालाय. 75% आजही व्यापार चांगला झाला असं व्यापारी म्हणतात. पण घरी येऊ नका, आमच्या दुकानावर येऊ नका. ही काय आहे? कशाच लक्षण आहे? दहशतीचं लक्षण आहे. दहशत ही फार काळ चलत नसते साहेब. बरे रावणाची लंका टिकली तर याचं काय साम्राज्य छोटं मोठं चाललंय. धनंजय मुंडे म्हणजे कोण आहे साहेब? कोण आहे? आता आयुष्यभर पाप फेडावं लागणार. एक त्याची बायको बी ना त्याला आणि उगाच सगळ्या जगाला भेडवायला. आता जी भेडवायला ती माणसं मध्ये गेलेत आणि या कुठल्याही काळामध्ये अन्यायाला वाचा फुटतच असती. आज अन्याय तुम्ही बघितलं आज वाल्मिकांनाचा अवतार काय झालाय ते त्यांचं म्हणजे त्यांना जाता मनोरुग्ण म्हणून गोळ्या द्यायला सुरू झालेले. का वाच झाली ही? फेडावं लागतं साहेब. इथं पाप तुम्हाला फेडावं. इथंच केलंय ना इथं बरं प्रभू वैद्यनाथाची नगरीच आहे. इथं कुणालाही माफी होणार नाही. चुकीच्या माणसाला माफी होत नाही. देवापेक्षा धनंजय मुंडेच का आठवतात लोकांना? हा धनंजय मुंडेची आठवणच येत नाही कुणाला. लोकांनी वाटायला आता ही बला कायम स्वरूपी जावी. हाय काय धनंजय मुंडे म्हणजे कुणी आठवण केली त्यांची? त्या माणसानं गोपीनाथ मुंडे घालविले. त्या माणसानं पवारसाहेबाला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. त्या माणसाने परळी शहर उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. त्या माणसात बीड जिल्ह्यातला विमा 2020ला कुणी खाल्ला? 2800 कोटी रुपये विमा मंजूर झाला. एकट्या धनंजय मुंडेनं खाल्ल्याचं पाप धनंजय मुंडेंनी केलं. त्यांना फेड आहे साहेब. आठवायचं काहीच नाही. आता तुम्हाला म्हणजे तुमची कुणीच आठवण करणं गेलं. तुमचीच तुम्हाला आठवण होईल आता की माझं काय होतं कसं झालं, कसं होतं कसं झालं, कसं होतं कसं झालं ही तुम्हालाच आठवणार आहे. इथं कुणी जनता आठवण करणार नाही. आता लोक दीपक नानाची आठवण करायचे. आता लोकांनी काय पाहिजे? दीपक नाना पाहिजे. इथं रोज आहे माणूस, रोज सेवेत माणसं. हे दरबार इथं खाली भरतंय दीपक नानाच्या दरबारात बघा तुम्ही माणसं रोज 100, 150, 200 माणसं ही कामातली माणसं आहेत. कामाच्या माणसाचा दरबार होतून त्याचे लोक आठवण करतात. या सर्व राजकीय स्थितीवर धनंजय मुंडेंनी असं भाषणामध्ये म्हटलं आहे की माझं हे राजकीय अस्तित्व नसून मला हे कायमचं संपवायला बसलेलं आहे. तुमचं अस्तित्व कोण संपवायलंय? तुम्ही संपायला स्वतः. तुम्ही लोकांनी किती संपविलं? शेकडो मर्डर आम्ही केले का? या बीड जिल्ह्या परळी शहरामध्ये हे संतोष देशमुखचं जर परळीत घडलं असतं हे सुद्धा कॉम्प्रोमाइज झालं असतं. इथे सचिन आता मग नाव घेतलं नाही. सचिन पोकर म्हणून ते सुंदर माणूस होता. किती मस्त माणूस होता. त्याला नेलं त्या ह्याच्याकडे रेल्वे पटडीकडून त्याला मारलं. त्याला सांगितलं की रेल्वेची त्याची धडक जाईल. आता माणसाची रेल्वे धडक होत असते. बरं झालं तर मग ते बेचिराक व्हायला पाहिजे. सगळं मांड्या कापल्या, पिंढऱ्या कापल्या, सगळं रक्त गेलं. किती किती मर्डर केले, क्रूर मर्डर केले साहेब तुम्ही. हे कुणी संपविलेत? हे धनंजय मुंडे. ह्याचा जबाबदार कोण आहे? धनंजय मुंडे. पोलीस प्रशासनानं कवा घेतली नोंद? मी एकदा डीवायएसपीला बोलत म्हणलं अरे म्हणतात सचिन मुंडेचं सचिन पोकरकरचं सांग ना म्हणलं. आमच्यावर 3दा गुन्हा करला. आमचा काहीच गुन्हा नाही. आमचे माझे पोरं सगळे 307 मध्ये घातले निवडणूक झाल्यावर. मी म्हणलं साहेब जरा काही चांगले गुन्हे तुम्ही सचिनचा अर्ज चालला नाही. असं मी तसं त्याच्या वडिलाकडे गेलो, आईकडे गेलो. म्हणलं तसं आता महादेव मुंडे चाललंय ना तसं त्याच्या आई वडिलाकडे गेलो. ती म्हणले आम्हाला वाचू द्या साहेब, आम्हाला जगू द्या.
ही जर वेळ या परळीत येत असेल तर ही कृत्य आणि ही पाप धनंजय मुंडेला फेडावंच लागल. ही आमची या ठिकाणची खऱ्या अर्थानं श्राप आहे.